जय श्रीकृष्ण. दंडत प्रणाम. जय शिवराय, जय स्वराज, जय स्वदेश. मित्रांनो, मैत्रिणींनो, माझ्या सर्व आदरणीय सन्माननीय माता पिता तुल्य योग आगंतुक राष्ट्रभक्तांनो, स्वदेशी आयुर्वेद प्रेमींनो, मी गोकुळजी. आज तुम्हाला पोटदुखीसाठी, पोट दुखत असेल तर हे 2-4 प्रयोग तुम्ही करा. ताबडतोब पोटदुखीची समस्या समाप्त. बघा, वज्रासनामध्ये बसायचं. असं वज्रासन. ज्यांना गुडघ्यांचा त्रास आहे त्यांनी वज्रासनात बसू नका. बरोबर. अंगठा आत घ्या, मुठी बंद करा, दोन्ही हात नाभीच्या बाजूला लावा, श्वास भरा. भरलेला श्वास सोडून द्यायचा पूर्ण. हातांची कोपर असे नाही, आकाशाच्या दिशेने वरती. बरोबर. छाती गुडघ्यांवरती टेकवण्याचा प्रयत्न करा. कंबर दुखतंय तर समोर वाकू नका. कंबर दुखतंय समोर वाकण्याचा कुठलाच अभ्यास करायचा नाही. पुन्हा श्वास भरत आलो. भरलेला श्वास सोडून दिला. याच ठिकाणी आपण हळूहळू कपालभाती सुद्धा करू शकतो. कपालभाती करताना जर पोट दुखत आहे तर नका करू. बरोबर. त्यानंतर योगशास्त्राचा नियम आहे, एक अभ्यास समोर वाकण्याचा केला तर एक अभ्यास मागे वाकण्याचा करावा. बघा, मागच्या बाजूला पायामध्ये दोन्ही पंजांमध्ये अंतर घेतलं आणि नितंब जमिनीवरती टेकवले. त्यानंतर आल्हाद असं हळूहळू हळूहळू आपली पाठ, आपली मान जमिनीवरती टेकवायची. बरोबर. हात ह्या ठिकाणी तुम्ही असे मागे घेऊ शकता किंवा हात ह्या ठिकाणी ठेवू शकता. असे सुप्त वज्रासन. अगोदर केलं ते होतं मंडूक आसन. आता जे करतो हे ते हे सुप्त वज्रासन. ह्या स्थितीमध्ये हे तुम्ही हळूहळू कपालभाती करू शकता. कुठलंही आसन प्राणायामाच्या सोबत म्हणजेच शुद्ध क्रियेच्या सोबत म्हणजेच कपालभातीच्या सोबत जर केलं तर त्याला इंटिग्रेटेड योग म्हणत असतात. समग्र आणि समन्वित योग साधना. ताबडतोब आराम होतो. बरोबर. तर हे केलं वज्रासन समूहामध्ये. आता सुखासन किंवा पद्मासन. हे बघा, हे सिद्धासन आहे. बरोबर. हे पद्मासन आहे. तुम्हाला या स्थितीत करता येईल. समजा पद्मासनात नाही जमलं करायला कारण गुडघ्यांचा त्रास आहे तर पद्मासन सर्वांनाच लावता येतं, करता येतं असं नाही. पण ही जी स्थिती आहे आपली, याच्यामध्ये आपण दररोज जेवणासाठी असं बसत असतो किंवा जमिनीवरती जेव्हा जेव्हा बसतो, ती जी स्थिती आहे त्या स्थितीत सुख आसन, सुखासन ज्याला म्हटलं जातं, त्या स्थितीत करा. बघा काय करायचंय. योग मुद्रासन. कपाळ किंवा आपली हनवटी जमिनीवरती टेकवायची, पण हातांचे कोपर त्यावेळेस असे आकाशाच्या दिशेने ताणलेले असावे, असे ढिले नाही. बरोबर. समजा असा समोर हात ठेवून करण्यासाठी त्रास होतो, हे अडचण येते. हे कारण काहींचं पोट मोठं असतं ना, समोर वाकल्या जात नाही, खूप भलं मोठं पोट असतं, तर त्यांनी हात असे मागे घेऊन करा. श्वास घ्यायचा, भरलेला श्वास सोडून द्यायचा, किंवा ह्याच स्थितीमध्ये
कपालभाती करायचं. पोटात जास्त दुखतंय हे, तर तीव्र गतीने करू नका कपालभाती. हळूहळू करा. एका मिनिटाला 30-40 असं हळूहळू. बरोबर. तर समोर वाकण्याचा अभ्यास केला. तर आता मागे वाकण्याचा अभ्यास करायचा. बघा, मी पद्मासन लावलं आहे. तुम्ही सुखासनाचाही मागे वाकू शकता असे हळूहळू. बरोबर. मागे वाकून केलं तर सुप्त वज्रासन. आणि थोडस अजून जर मान टेकवून केलं मान टेकवून जर केलं तर मच्छासन होत असतं. बरोबर. त्यानंतर थोडासा विश्राम करायचा. पाय लांब करून असं थोडा विश्राम, शवासन किंवा योग निद्रा. देशबंध चित्तस्य धारणा. धारणा सूच योग्यता मनसा. नाभी चक्रे का भव्य ध्यानम. नाभीवरती ध्यान केंद्रित करायचं. हे सर्व आसन करताना नाभीवरती ध्यान केंद्रित करायचं. बघा, आसन झाले, शवासन सुद्धा झालं का त्यानंतर डाव्या बाजूने भार देऊन बसायचं. असं कधीही आसन झाल्यानंतर, कुठलेही योग साधना आटोपल्यानंतर झटकन उठायचं नसतं, धडकन उठायचं नसतं. बऱ्याच लोकांना खूप घाई झालेली असते. तसं नसतं करायचं. बरोबर. तर आता शेवटी काही सूचना देतो, हे लक्षात घ्या. कमरेचा त्रास आहे तर समोर वाकण्याचा अभ्यास करायचा नाही. किंवा हरण्याची समस्या आहे, अंत्रवृद्धी, अंतर्गळ आहे, तर मागं वाकण्याचा अभ्यास करायचा नाही. पोट दुखण्याचे कारण खूप आहे, खूप कारण आहे. त्याच्यातलं एक सगळ्यात मोठं कारण काय आहे? ऍसिड, पित्त. बरोबर. किंवा त्याच्या अतिरिक्त आतड्यांना सूज असते. आतड्यांना सूज असेल तर मागे वाकण्याचं कुठलंही आसन करू नका. दुखण्याचा त्रास अजून वाढतो. किंवा ज्यांना हार्निया आहे, हायटस हार्निया आहे किंवा अम्बिलिकल हार्निया आहे, तर त्यांनीही मागे वाकण्याचा कुठलाही अभ्यास करायचा नाही. तर हे लक्षात घ्या. खूप वेदना होती, खूप पीडा होती, तर अशा वेळेस ताबडतोब काय करायचं? प्राकृतिक उपचार करायचा. हिंग थोडा पाण्यामध्ये ओला करायचा आणि त्याचा लेप पोटावरती द्यायचा. जिथं जिथं तुमचं दुखतं आहे किंवा पोटावरती, नाभीवरती, नाभीच्या आसपास हिंगाचा लेप द्या. हिंग लावा. थोड्याच वेळात थांबतं पोट दुखायचं. लहान मुलांचे खूप पोट दुखतं, युवांचे पोट दुखतात, वयोवृद्धांचे पोट दुखतात. तर हा प्रयोग जमला नाही तर गार गरम सेक द्या. गार गरम सेक. अगोदर थोडासा हलका गरम सेक द्या. गरम पाण्याने ओला केलेला कपडा तो चुंबळीसारखा पोटावरती व्यवस्थित त्याचा लेप द्या, म्हणजे ठेवा. त्यानंतर थंड पाण्याचा कपडा ओला करून पोटावरती ठेवा. त्याला गार गरम सेक आपण म्हणत असतो. प्राकृतिक चिकित्साचा अतिशय उत्तम असा प्रयोग आहे. तर सगळ्यांनी हे नीटनेटकं करा आणि सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा, हीच आमची पवित्र भावना आहे. मी जे काही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर ते समजून उमजून घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या ह्या चॅनलचं सदस्यत्व घ्या. ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना पुन्हा सबस्क्राईब करण्याची गरज नाही. जे नवीन आहे दर्शक त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितला तर कमीत कमी लाईक तरी करा. हो, बरोबर. तर आजची माझी सेवा तुम्हाला कशी वाटली मला जरूर कळवा. कारण सगळ्या रोगाची जननी पोट आहे. म्हणून मी आज काय म्हटलं, पोट दुखत असेल तर काय करायचं? बस एक थोडंसं एक 10-15 मिनिटं जर आपल्याकडे नसतील तर मग आपण तर सगळ्यात श्रीमंत आहे, हो की नाही? तर 10-15 मिनिटं का होईना पण द्या. आजच्या पुरतं इतकंच. उद्या पुन्हा भेटू पुढच्या एक समाधानाच्या सोबत. जय हिंद, जय भारत, वंदे
मातरम.